भिवंडी महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपला सर्वात मोठा धक्का। भाजपचे बंडखोर नगरसेवक नारायण चौधरी महापौरपदी। महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस प्रणित सेक्युलर फ्रंटची बाजी। भिवंडी महापालिकेत भाजपचे 6 नगरसेवक फुटले। महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपच्या स्नेहा पाटलांना 16 मतं, तर बंडखोरांवर कारवाईचा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा इशारा। स्वीकृत नगरसेवक पदावरून ठाकरे बंधूंमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता। ठाकरेंची शिवसेना मुंबईत 3ही स्वीकृत नगरसेवक देण्याच्या तयारीत। ठाकरे सेनेने मनसेला स्वीकृत नगरसेवक पद देणं टाळलं। कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये। स्वीकृत नगरसेवक पदाच्या चर्चेवरून संदीप देशपांडेंचं खोचक स्टेटस। 3 पैकी 1 स्वीकृत नगरसेवक पदासाठी मनसे होती आग्रही। आतापर्यंत अनेक आंदोलनं केली, आता निवडणूक हाच कार्यक्रम। राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश। महाराष्ट्र सध्या आयसीयू मध्ये, सत्तेतल्या लोकांची सुद्धा एक्सपायरी डेट आहे। राज ठाकरेंची टीका। एकनाथ शिंदेंच्या भेटीमागे राजकारण शोधू नका, राज ठाकरेंचं स्पष्टीकरण। मुंबईतील अवैध पार्किंग संदर्भात भेट घेतल्याची माहिती। विरोधी पक्षांनी विरोधकांचं काम करावं, राज ठाकरेंचा टोला। सोलापूर महापालिकेच्या महासभेमध्ये गोंधळ। स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून भाजप आणि विरोधकांमध्ये जुंपली। भाजपकडून 9 पैकी 8 नावं घेतल्याने महापौरांच्या व्यासपीठावरती हात आदळत विरोधक आक्रमक। नाशिक महापालिकेच्या पहिल्याच महासभेमध्ये गोंधळ। महापौर भाजप नगरसेवकांना पाठीशी घालत नियमाला धरून काम करत नसल्याचा आरोप करत ठाकरे आणि शिंदे सेनेचे नगरसेवक आक्रमक। मंत्री छगन भुजबळ यांची तब्येत बिघडली। अचानक पोटात दुखू लागल्याने भुजबळ नाशिक दौरा अर्धवट सोडून मुंबईला रवाना। पुण्याच्या आमदारांची निधीसाठी मुख्यमंत्र्यांकडे धाव। पुण्याचे आमदार निधीच्या प्रतीक्षेत। अजित पवारांच्या निधनानंतर अर्ध खात्याने आमदारांचा निधी अडवल्याचा आरोप। कर्नाटकच्या बागलकोटमध्ये शिवजयंती मिरवणुकीदरम्यान दगडफेक। पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला। दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई न केल्यास बागलकोट बंदचा इशारा। कोल्हापुरात शिवजयंती दरम्यान तरुणांची हुल्लडबाजी। दुचाकींचे सायलेन्सर काढून कर्णकर्कश आवाजात हैदोस। दुचाकी पेटवून थेट पंचगंगा नदीत फेकली। हुल्लडबाजीतून एका तरुणावरही हल्ला। अवैध गुटखा आणि माव्याच्या साठ्यावरती छापा टाकताना महिला अधिकाऱ्यावर हल्ला। सोलापूरच्या माढा तालुक्यातील बावी इथली घटना। महिला अधिकाऱ्याच्या अंगावर टेम्पो घालण्याचा प्रयत्न। इंदापूरच्या भिगवणमधल्या प्रकरणाला नवा ट्विस्ट। संबंधित तरुणी तरुणासोबत स्वमर्जीनं गेली। आज प्रियकरासोबत बारामती पोलीस ठाण्यात दाखल होत नोंदवला जबाब। आई आणि भावानं खोटी तक्रार दाखल केल्याचं प्रतिज्ञापत्रही केलं सादर। धुळे जिल्ह्यातल्या पिंपळनेर इथे लग्न मंडपात रक्तरंजित संघर्ष। जुन्या वादातून धारदार हत्यारानं भोसकून 3 जणांची हत्या। गुजरातला पळून जाताना आरोपींना अटक। रथोत्सवामध्ये महिला भाविकांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी। हिंगोलीच्या औंढा नागनाथमधील रथोत्सवातला प्रकार, तर पोलीस बंदोबस्त असतानाही महिलांमध्ये हाणामारी। मारहाणीचं कारण अस्पष्ट। सरकारच्या मोफत योजनांवर सुप्रीम कोर्टाचे कडक शब्दात ताशेरे। सरकारवर कर्जाचा बोझा वाढत असताना मोफत गोष्टी वाटण्याऐवजी रोजगार निर्मितीवर भर देण्याचा सल्ला। भारत पाकिस्तानमधील युद्धात मध्यस्थी केल्याचा ट्रम्प यांचा पुन्हा दावा। दोन्ही देशांना 200% टॅरिफची धमकी देऊन युद्ध मिटवलं। दोन्ही देशांना चर्चेसाठी भाग पाडल्याचा ट्रम्प यांचा दावा।